या घटनेसंदर्भातच्या अपडेट्सवर आपली नजर असणारच आहे। यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। साखर आणि शेंगदाण्याच्या दरवाढीमुळे बजेट कोलमडलंय। साखरेचे दर 80 रुपये तर शेंगदाण्याचे दर 180 रुपयांवर पोहोचलेत। सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला यामुळे मोठी झळ बसतीये। अचानकपणे साखर आणि शेंगदाण्याच्या दरात मोठी वाढ झालीय। साखरेचे दर 80च्या तर शेंगदाण्याचे दर 180च्या पार गेले असून याचा मोठा फटका आता घरातील किचन पर्यंत बसतोय। दुसरीकडे कामाचा रोजगार हा कमी आहे तर सर्वसामान्य गरिबांनी महिन्याभराचा खर्च कसा चालवावा असाही सवाल काही गृहिणी विचारतायत। एकीकडे सरकार आम्हाला लाडकी बहीण म्हणून 1500 रुपये देतं आणि दुसरीकडे महागाई वाढवतं, तर आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे नकोत पण महागाई कमी करा अशी मागणी गृहिणींकडून सरकारला केली जाते। या संदर्भात गृहिणींशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। गेल्या 2 दिवसांमध्ये साखरेच्या दरात आणि शेंगदाण्यांच्या दरात मोठी भाववाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे। आज जर विचार केला तर साखर ही जी आहे ही 70 ते 80 रुपये किलोच्या घरात गेलेली आहे, तर शेंगदाण्यांचा दर जर बघितला तर शेंगदाण्यांचा दर 160 ते 180 रुपये किलोच्या घरात गेल्याचं पाहायला मिळत आहे। याची झळ थेट सर्वसामान्यांच्या किचनपर्यंत गेल्याचं पाहायला मिळत आहे। ताई, काय सांगणार, या ठिकाणी महागाई वाढत आहे, साखरेचा दर वाढला आहे, शेंगदाण्याचा दर वाढलाय, काय सांगणार? शेंगदाण्याचा दर कमी पाहिजे, साखरेचा दर कमी पाहिजे। आम्हाला ते लाडक्या बहिणीचे पैसे मिळण्यापासून तर जास्त भाव वाढते तर आम्ही कमाई काय करणार आहे, काय मिळणार आहे, काय खर्च दाखवणार, बालगोपाळांना काय देणार? म्हणजे महागाई वाढली असं म्हणतायत। महागाई वाढलेली आहे, महागाई बंद व्हायला पाहिजे। ते महागाई एवढी झालेली आहे, 2-3 हजार रुपये ते पुरत नाही। पहिले 2-3 हजारामध्ये बाजार येत होता, आता येतच नाही काही। 4-5 हजार रुपये लागून जात आहे। साखर एवढी महाग झाली आज तो आणायला बी थोडंसं जड जात आहे। साखर झाली, सर्व तुम्हाला घर चालवताना मोठी तारेवरची कसरत करावी लागते, मग सगळंच कसरत करावं लागते ना। आणि शिक्षण पण खूप महाग झालेले आहे, आता काय करणार आम्ही पण। चहा बनवण्यासाठी जे आपल्याला लागतं साहित्य त्यात साखर ही फार महत्त्वाची असते। तर साखरचे जे दर वाढले ते थोडक्यात जर तुम्ही कमी केले तर ते बरं होईल, कारण साधारण माणसाच्या खिशाला न परवडणारा हा खर्च आहे। सरकारने महागाई कमी केली पाहिजे अशी देखील मागणी सर्वसामान्य महिलांकडून केली जात आहे। आता यावर सरकार काय निर्णय घेतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।